स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर महिलांचं आरक्षण झालं, पण आजही विधानसभांमध्ये आणि लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर महिलांचं पार्टिसिपेशन हे कमी आहे। आणि आता तर 2029 लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील त्याही या देशामध्ये एक नवीन क्रांती आणणार आहेत। बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरू झालेला हा प्रवास आता लखपती दीदीपर्यंत आलेला आहे। आज आपण बघा, मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली, मोदीजींनी शौचालयाची योजना आणली, मोदीजींनी हर घर जल योजना आणली, मोदीजींनी हर घर गॅस योजना आणली, हर घर बिजली योजना आणली। या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू कोण आहे? या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू महिला आहेत। याचं कारण या गोष्टी नसण्यामुळे सर्वाधिक त्रास जर कोणी सहन करत होतं तर त्या माझ्या माता भगिनी सहन करत होत्या। त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम हे मोदीजींनी या देशामध्ये केलेलं आपण बघितलं। आणि आता तर 2029 लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील त्याही या देशामध्ये एक नवीन क्रांती आणणार आहेत। देशाच्या लोकसभेत पहिल्यांदा 33% महिला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत। हे याकरता महत्वाचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर महिलांचं आरक्षण झालं, पण आजही विधानसभांमध्ये आणि लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर महिलांचं पार्टिसिपेशन हे कमी आहे, त्यांचं प्रतिनिधित्व हे कमी आहे। पण मला विश्वास आहे की 2029 नंतर या देशाची वाटचाल ही महिला केंद्रित लोकशाहीकडे जाणार आहे, हे मात्र मला निश्चितपणे दिसतं आहे। आपण बघा, ज्याचा उल्लेख या ठिकाणी विनयजींनी केला किंवा गोरे साहेबांनी केला, मलाही आठवतं या देशामध्ये जेव्हा पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलं, त्याची पहिली निवडणूक ही महानगरपालिका जिल्हा परिषदांची 1992ची निवडणूक होती। आणि मी देखील पहिल्यांदा 1992 साली नगरसेवक म्हणून निवडून आलो। आणि मला आजही आठवतं की त्यावेळी ज्या भगिनी आमच्याकडे सोबत निवडून आल्या होत्या, विनयजी, 90% भगिनी अशा होत्या 92 साली की ज्यांचे पतीच काम करायचे। त्या महिला त्या ठिकाणी सहीपुरतं मर्यादित होत्या, उपस्थितीपुरतं मर्यादित होत्या। पण 1997 साल उजाडलं, मी पुन्हा निवडून आलो, महापौर झालो। 5 वर्षात चित्र बदललं होतं आणि 5 वर्षामध्ये ही संख्या थेट 50-60% अशी पोचली होती की 50-60% सक्षम महिला निवडून आल्या होत्या, ज्या पतीकडे पाहून नाही तर स्वतः निर्णय करायच्या,